अजून पण डिझेल आलेलं नाही आहे पेट्रोल पंप आणि अटकलेलं आहे अजून. हे पार गेला आता तो पुढून एक घुसला, आता हाय पण एक पुढून घुसतोय. आता आठवला एवढं ऊन लागतं डिझेल. आम्ही आता हा एक्सप्रेसवे सोडलाय NH48 कारण मॅपमध्ये इकडून अर्धा तास लेट दाखवत आहे आणि मुंबई दिल्ली हायवे पण बघायचा होता. तर एकदा आपल्याला आठवत आहे पाण्याच्या ब्रिजच्या इथून आपल्याला एंट्री दिली नव्हती, तर आम्ही पुढून आलो आहे. पाण्याच्या एंट्री भरूचपासूनच चाललो आहे आतमध्ये, पण भरूचच्या पुढे एक सिटी लागते, तिथून मग लेफ्ट मारलाय. हा एक्सप्रेसवे सोडलाय आता इथून सिग्नलपासून लेफ्ट आहे ब्रिज पासून, मग त्या एक्सप्रेसला मुंबई दिल्ली हायवेला जॉईन करेल. तुम्हाला दाखवेल आता. तो बघा तो इनोवाला बघा काय चालवतोय आणि टायर बघा ना, व्हील बघा तिचे एक नंबर ना. किती वाढवलंय त्यांनी. खड्डा तर त्यांना दाखवून वैताग आला, ते खड्डा दाखवून. आणि आपला अनिकेत भाऊ उठलेला आहे झोपेतून. इथे बस लागले सगळ्या. तर इथून लेफ्ट मारूया, बघूया पुढे रोड कसा आहे तुम्हाला सांगतो. इकडून जायचं की नाही जायचं. हा भरूच पूर्ण खराब रोड आहे, पूर्ण खराब रोड आहे, पूर्ण असाच रोड आहे, पूर्ण खराब आहे. तिकडचा रोड खराब पेक्षा हा रोड परवडला. हा फक्त काय एक्सप्रेसवे लागोस तर हा खराब आहे, पूर्ण खराब आहे. ज्यांनी कोणी येत असेल त्यांना आधीच सांगतो पूर्ण रोड खराब आहे हा. हा पण एक्सप्रेसवे लागला ना एकदा मग मक्खन रोड आहे पूर्ण. आधीची व्हिडिओ दाखवलाय तुम्हाला ते एक्सप्रेसवे, बघितले नसेल तर बघा. मुंबई वडोदरा दहेज सरळ. हा बघा हा काय गेला बाजूने. आता मुंबई दिल्ली हायवे लागेल एक्सप्रेसवे. हा बघा पुढे जाऊन 1.7 किलोमीटरला लेफ्ट आहे. आता आम्ही त्या एक्सप्रेसवेला सोडलं. भरूचवरून सरळ सरळ चाललो होतो ना, तो सोडला. आता हा दिल्ली मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे आणि हा समोर तुम्ही बघू शकता. इथे आता आम्ही टर्न मारतोय आतमध्ये आणि हा पण आता हळूहळू सिमेंटचा रोड होतोय. इथपर्यंत झालाय, अजून पूर्ण नाही झालाय. बघू आता कधी होतोय एक्झॅक्टली माहीत नाही आणि लवकरच झाला पाहिजे. आणि आता हा मुंबई दिल्ली एक्सप्रेसवे लागलाय. पूर्ण 4 पत्री टोल भरूया. इथे टोल फक्त काढतील की नाही माहीत नाही. आधी टोल बंद होता पण आता टोल चालू केला वाटतं. आणि जेव्हा आपण खाली उतरू ना तेव्हा टोल लागेल. अजून तर प्राइस तर लिहिली नाही कुठे किती टोल आहे काय. कुठे इकडे स्क्रीनवर पण नाही आहे प्राइस टोल आहे की नाही. पण सरळ सरळ आता इथून डायरेक्ट एक्सप्रेसवर जॉईंट व्हायचा आणि इथून वडोदराला खाली उतरायचं आणि तिथून वडोदरावरून एक्सप्रेसवे आहे. तुम्हाला आधी पण सांगितलं होतं NE1. तो एक्सप्रेसवे डायरेक्ट अहमदाबादला निघतो. 100 किलोमीटरचा एक्सप्रेसवे आहे. 2 पत्रीचं तो पण एक्सप्रेसवे आहे आणि त्यात बाईक बिक काहीच अलाउड नाही, फक्त कार 4 व्हीलर ट्रान्सपोर्ट हेच अलाउड आहे. आणि आता हा बघा हा रोड लागला एक्सप्रेसवे भरूच. इथे लेफ्ट आहे ते भरूच. आता खाली उतरायचं कशाला लगेच. आता हे बघा 1 2 3 4 आहे, 4 पत्री रोड आहे. तर विचार करा केवढं मक्खन असणार आहे. आता 5 आहे पण आता ते कमी होणार, 5 नाही आहे कमी होणार आहे. बघा 1 2 3 4 4च आहे. हे 2 एक्झिटसाठी आहे, बाकी 4 पत्री मेन आहे. आपल्याला तर लेफ्ट साईडच्याच लाईनीत राहायचं आहे. एक लेफ्ट साईडच्या नाही तर तिसऱ्या लाईनीत, जास्त राईट साईडच्या लाईनीत नाही जायचं आहे. कारण कारवाले तिकडे ओव्हरटेक करतात. सगळ्यात राईटची लाईन आहे ना ती फक्त ओव्हरटेक करतात ना त्यासाठीच आहे. आणि स्पीड लिमिट 120 आहे, बससाठी 100 आहे. आणि
बघा हा लास्ट टोल आला आणि ते पण प्राइस बीज काहीच नाही दिलेले आहे. हा थांब बोलतोय, थांबूया आणि निघूया. नाही दिलंय. MH01EE3491 नाही आहे, कुठंच प्राइस लिहिलेलं नाही आहे. किती कापले काय माहीत नाही. आणि हा टोल संपला. आता हा एक्सप्रेसवे सोडायचा आणि मग त्यानंतर आपल्याला NE1 त्या एक्सप्रेसवर जॉईंट व्हायचं आहे. इथून डायरेक्ट जॉईंट व्हायला आहे रस्त्याला आणि तो जॉईंट झाल्यानंतर मग डायरेक्ट अहमदाबाद आता इथून 103 किलोमीटर आहे. 1 तास 47 मिनटं दाखवत आहे. 2:36 पोहोचू. हा टाइम वाढतच चाललाय का माहिती का, स्पीडने तर चाललो आहे नेहमीच्या प्रमाणे. आणि आता चाललो आहे सरळ सरळ. बघू आपण जॉईंट होऊया त्या याला, त्या एक्सप्रेसवेला. आणि नंतर मग सरळ 100 किलोमीटरचा एक्सप्रेसवे असेल तो सिंगल डबल लाईन. हे बघा इकडे बघा समोर दाखव. 500 मीटरवर वडोदरा अहमदाबाद आता एक्झिट आलाय. एक्झिट येईल आता 500 किलोमीटरला एक्झिट आहे. मग ब्रिज खाली उतरायचा. ब्रिज खाली उतरून डायरेक्ट एक्सप्रेसवे लागतो. अरे डिझेलची लाईट आली, डिझेल संपलं. आता इथे पुढे मला डिझेल भेटलं पाहिजे, आता वांदे लागणार. डिझेल पुढे भेटलं पाहिजे, नाहीतर आता हा एक वांदा. कारण मला वाटलं 100 किलोमीटर चालेल, तशी चालली आहे 477 किलोमीटर. आपल्याला आता इकडून दाखव. हा लेफ्ट घ्यायचा आहे अहमदाबाद. आता पुढे डिझेल भेटलं पाहिजे, नाहीतर मग भरपूर वांदे आहे. डिझेलचा मोठा लॉस आहे, कारण इथून पण भरपूर एंडिंगला आहे. म्हणजे 50-60 किलोमीटर नंतर डिझेल आहे. आणि तोपर्यंत गाडी गेली पाहिजे. बघूया आता काय होतं पुढे, तुम्हाला सांगतो. आणि बघू शकता तुम्ही 2च पथरी लाईन आहे, पूर्ण एक्सप्रेसवे लाईन आहे. कॅमेरामॅन आणि घेत गोजवडी चार नवाब. तर आता हा एक्सप्रेसवे पूर्ण करूया, डिझेल टाकूया आणि मग पुढे निघूया. डिझेल बघूया कुठे भेटते की नाही. अजून पण डिझेल आलेलं नाही आहे. पेट्रोल पंप आणि अटकलेलं आहे. अजून लाल कांडीच आहे. आम्ही चेक करतोय RC बुकमध्ये किंवा जे कंपनीतून बुक देतात ना त्याच्यामध्ये किती लिटरची टाकी आहे. मी जे टाकतो टाकी ती 35 लिटरची असते, 35-45 पर्यंत. तरी पण अजून डिझेल तर एक कांडी म्हणजे लालवर आहे पूर्ण. अजून 70 किलोमीटर बाकी आहे. पेट्रोल पंप कुठंच दिसत नाही आहे लांबपर्यंत, म्हणून स्पीड 60वर केली आहे. जरा ॲव्हरेज भेटेल आणि थोडं पेट्रोल म्हणजे पेट्रोलपर्यंत जाऊसोर राहील डिझेल, म्हणून थोडं हळूहळू चाललो आहे. आणि बघूया आता पेट्रोल पंप भेटतंय की नाही. आता एक ते टेन्शन आहे. आधी टाकायला पाहिजे होतं, पण बोललो आपण एकदा ॲव्हरेज बघू, त्यामुळे मी टाकलं नाही. आता टाकावं लागेल, पुढे भेटेल. आता पुढे येईल जे फूड येईल ना, आता पुढे भरपूर मोठं असेल ते. तिकडे पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचं, तिकडे टाकू. पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, जेव्हा आलो होतो अहमदाबादला तेव्हा त्याच पेट्रोल पंपच्या इथे झोपलो होतो. पण आता तिकडे पेट्रोल पंप ते पेट्रोल टाकावं लागेल. बघूया आता कधी येत आहे. इथून आता 68 किलोमीटर बाकी आहे. 1 तास दाखवत आहे, 1-1.25 तास. बघूया रोड काय मक्खन आहे. रोड दाखवत आहे ना, रोड एक नंबर आहे. सरळ सरळ चालत राहायचं. स्पीड जरा कमी आहे म्हणून जरा रिक्स आहे. बाकी निसर्ग भारी आहे. पाऊस कुठेच नाही. पाऊस सुरतमध्ये भेटला होता तेवढा जोरदार बेकार पाऊस. बाकी त्यानंतर कुठेच पाऊस नाही भेटला. पूर्ण गाडी खराब करून गेला. वायपर जरा थोडे खराब झाले, हे पण रिपेअर करायचं आहे. गाडीमधून असा आवाज येतो काहीतरी. तुम्हाला बोललो ना क्लचचं नवीन काम केलं आहे, त्याच्यामुळे आवाज येतोय की दुसरं काय कारणामुळे कमेंटमध्ये सांगा मला. फायनली एक्सप्रेसवे एंडिंगच्या टायमाला तुम्हाला बोललो ना पेट्रोल पंप भेटतं. इथे पेट्रोल पंप होतं. पेट्रोल टाकलं, 37 लिटर बसलं. 535 काहीतरी किलोमीटर चालली. 14-15चा ॲव्हरेज भेटला आहे. आता इथे थोडं खाऊया आणि मग आम्ही फायनली हा एक्सप्रेसवे सोडतोय NE1. आता हा अहमदाबाद सिटी
सिटीचा हा एक्सप्रेस सोडला आणि अहमदाबादचा गेट लागलाय मोठा. दाखवते का गेट? बघा गेट. तर टोल नाका हा फास्टॅगचा अहमदाबाद. आता इथून हा लास्ट टोल नाका. इथून नंतर डायरेक्ट अहमदाबाद सिटी चालू होईल. आणि इथून आता 23 किलोमीटर आहे आतमध्ये. 44 मिनटं दाखवत आहे आतून बघूया. बहुतेक आतमध्ये ट्रॅफिक असेल की नाही काय माहिती. टोल नाका पास करूया. टोल नाका इथे किती आहे माहिती आहे काय? कार हे बघा तुम्ही बघू शकता किती आहे. आता टोल नाका पास करूया. खोलताय की नाही यार? किती वेळ लागतोय? अजून पुढे घेऊ. किती पुढे? आता हे लावलं तरी झाला. टोल नाका पास झाला. आता अहमदाबादमध्ये सिटीमध्ये बघूया ट्रॅफिक भेटते की नाही. पटापट कव्हर करूया. आम्ही आता सिटीमध्ये एंटर झालो आहे. एक्झॅक्ट मारली तिकडे एक्सप्रेसवरून. आणि समोर बघा ट्रॅफिक नेहमीप्रमाणे. पब्लिक इथे चालते तिथे चालते. मध्ये ब्रेक मारतोय. बघितलं तुमच्या याच्यावर तो फोन ओपन करतोय. फोन व बाईकवर लावतोय. तुमच्या समोरच घडलाय. अशा सिटीमध्ये आलो नाही कळत बाईक कशी चालवायची काय कसं चालवायचं. त्यांना फक्त एवढंच माहिती आहे सरळ चालत राहा. बाकी रूल बिल काय नाही माहिती. रूल बिल आपल्याला माहिती आहे म्हणून आपण शिस्तीत राहूया आणि नीट चालूया. त्यांनी कशी चालू दे आपण त्यांना वाचवायचा प्रयत्न करायचा. नाहीतर मग कारण हा आपला एरिया नाही आहे म्हणून त्यामुळे भरपूर सांभाळावं लागतं. त्यांना जायचं आहे त्यांना जाऊ दे. इथे कसे चालवतात गाड्या. काय काय जणांना येत पण नाही तरी चालवतात. कारण हे गाव टाईप आहे. इथे काही शिस्त पोलीस बिलीस काय नाही. इथे आपल्या मनाचे राजे. तर कसं तरी करता ट्रॅफिक पार करता करता शेवटी पोचलो म्हणजे अजून पण 7 किलोमीटर लांब आहे. 7.5 किलोमीटर. आणि इथून आपल्याला हायवे बसून राईट मारायचं आहे. हायवे बसूनच आलो होतो. आणि रोडची हालत बघा. चारी बाजूला गाड्या आणि कोणी कुठूनही घुसत आहे. काहीच फरक नाही पडत आहे. सिग्नल पण बंद आहे. कोण ना हवालदार आहे इकडे ना कोण तो ट्रॅफिक त्यामध्ये तो पण नाही आहे. कोण सेटिंग बिटिंग कोण नाही काय करत आहे. कोणीही कसं घुसत आहे ते दाखवते. मध्ये दाखव ते बघा. ते मध्ये बघा. तुम्हाला डायरेक्ट डेमो देतो. डेमो बघा तुम्ही. कोणी कुठून घुसलंय. ट्रॅफिक झाले चारी बाजूनी. हालायचं नाव घेत नाही आहे. मी थांबलो इथे पाठीमागे. आता चालू आहे ब्लॉग. आणि काका बघतात आजूबाजूला मस्त आहे की काय चालू आहे इकडे नक्की काय बनवतात काय. इकडे ट्रॅफिक आहे आणि तुम्ही ब्लॉग शूट करताय. तर आता थांबलो आहे. बघूया. हे बिचाऱ्याला ऊन लागतंय बघ केवढं. असा आठवला असा एवढं ऊन लागतं बिचाऱ्याला. तो बोलत तर शिवाय देत असेल. ट्रॅफिक कधी खाली होत आहे. आता पूर्ण जाम झालाय. पूर्ण मध्ये दाखव. मध्ये ते फोकस कर जरा. फोकस करून दाखव मध्ये काय हाल झाले. चारी बाजूनी गाड्या गुंतल्या. चारी बाजूनी गाड्या गुंतल्या आणि एकमेकांचे तोंड बघतात आहे. बाकी काही नाही. एकमेकांचे तोंड बघतात आहे. बाकी इथे पण पोटर चालत आहे बघ. दाखव. गुजरातमध्ये अहमदाबाद सिटीमध्ये पोटर चालू आहे. पोटर असं आहे. आता ऑनलाईन आल्यावर ते कळणार नाही. आणि चारी बाजूला जाम आहे मजबूत. आता हा बघा. हा तो बघा. तो एक जण काहीतरी बोलतोय पाठी घे पुढे घे. एक धमकी देतोय त्याला. आणि तो एक जण उतरून गेला. एक तर चाचा डायरेक्ट उतरून घरी गेला. हो तो मला नाही जायचं बाईकने मी घरी जातो चालत. बापरे. सगळे चारी बाजूने अडकलेलं झालंय. सिग्नल काही चालू नाहीये. आजूबाजूला कोणच नाहीये. तर मजा येते काहीतरी हायवे नंतर असं बघायला. काहीतरी असं बघायला हायवे पासून असं मजा येते बघायला. चारी बाजूने हे चालू आहे काहीच नाही. आणि तो हॉर्न मारतोय. झालं आता हॉर्न मारून पण झालं सगळं झालं. तर आता पोचूया तिकडे. हे बघू कधीतरी कव्हर होईल पुढच्या वर्षी तेव्हा भेटू आपण. हे बघा हे पार केलं आम्ही. हे बघा हे पार केलं. आता तो पुढून एक घुसला. आता हाय पण एक पुढून घुसतोय. हे बघा आता
यायचं कसं तर जायचं कसं. हे बघा हे बघितलं, हे इकडून तिकडून सगळीकडून घुसतात आहे रिक्षावाले तर भाई दादागिरी डायरेक्ट. इथे जाम झालेलं आहे, कसं तरी निघालो हा बघ. बाप त्याचं जादू होता, जादू. जादू जात मुलगा जात, काय बोलणार भाई. खूप बेकार आहे इकडे परिस्थिती, कसं तरी हँडल करतात लोक. आता चाललोय हायवेला सरळ सरळ. आता इथून बघूया किती लांब आहे, पोचू 7 किलोमीटर आहे इथून. फायनली सर्कल पासून राईट मारलाय. राईट मारलेला आता आम्ही इथे बाजूला कुठेतरी काय लायब्ररी काय स्टोर आहे ना, गॅलरी. ओके गॅलरी इथेच. आता बघतोय हेच आहे, हे गॅलरी आहे. इथे खाली करायचे, मग खाली नंतर निघायचं. हे दादा तिथलं. तो गेलाय बोलायला, अनिकेत आतमध्ये बोलायला गेलाय पेपर वेपर घेऊन. बघूया तो आल्यानंतर कुठे खाली करायचे, काय खाली करायचंय. फ्रेमच आहे, 2-3 मिनिटाचं काम आहे. रशी खोलायची आणि द्यायचं आहे त्यांना फ्रेम, आणि मग परत कळटी आपल्या रोडला चालू करूया. मग बघूया पुढे जरा हायवेला जाऊया, मग आरामात बसू, आरामात हे करूया. मग हायवेला जो बाहेर टाइमपास करूया. इथून सिटीपासून लांब जाऊया कुठेतरी. तर बघू आता काय होतं आहे. पुढचा प्लॅन तुम्हाला सांगतो मी कसं काय होतं आहे. आणि आता येतोय तो आल्यानंतर मग बोलू. आता पॅकिंग खोलतोय, जेवढे पॅकिंग केले होते ना ते सगळे खोलतोय. इथे खाली करायचे आहे. हे सगळे फ्रेम आहे. फ्रेम तर दाखवू नाही शकत तुम्हाला, वरच्यावर दाखवतो. एक साईड लावून मला जरा फोटो काढू दे. त्याला फोटो काढायचा. हो शीट काढून द्या. सगळा त्याच्यात माल आहे, माझं काय नाही. माझं फक्त भाडं आहे. माझं फक्त भाडं आहे, भाडं. आता हे खोलूया, खाली करूया आणि मग निघूया परत सिटी बाहेर करूया. मी सिटी बाहेर करून कुठेतरी थांबतो. ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळतं तुम्हाला. हे खाली करतो, मग तो हा ब्लॉग इथे एंड करूया. अनिकेत तिकडे खोलतोय सगळं, हे सगळं खोलून दाखवतो बरोबर आहे की नाही. तर फायनली पेंटिंग आम्ही खाली केली आणि अनिकेतनी पूर्ण खोलून दाखवलं कसं काय बरोबर आहे की नाही. तर सगळ्या पेंटिंग एकदम करेक्ट होत्या, जशा आहेत तशाच होत्या. काही एक पण नुकसान नाही झालं है ना. सगळं पूर्ण प्रॉपर होतं आणि सगळं दाखवलं त्यांना. बिल पास केलं, साईन पण घेतली आणि आता इथून परत निघालो आहे. तर इथपर्यंत आता हा ब्लॉग इथेच एंड करूया. इथपर्यंत ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. हां, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. बाय.